थेट कोल्हापूरमध्ये जाऊयात। समरजित घाटगे आपल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये पोहोचलेले आहेत। समरजित घाटगे यांचा कार्यकर्ता मेळावा सुरू झालाय आणि या मेळाव्यामध्ये समरजित घाटगे उपस्थित आहेत। हातामध्ये वेगवेगळे बॅनर घेऊन कार्यकर्ते त्यांच्या पाठी उभे असलेले दिसतात। आमचा पक्ष आमची निष्ठा फक्त राजे साहेब असं या बॅनर्सवरती लिहिण्यात आलंय। हाक तुमची साथ आमची असं आश्वासन देखील कार्यकर्त्यांना दिलं जात आहे। समरजित घाटगे यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून मेळाव्यामध्ये आणलंय। समरजित घाटगे यांनी महायुतीशी आपला संबंध संपल्याचं जाहीर केलं। आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून कमळ चिन्ह काढून टाकलं। आता नेमका पुढचा रस्ता ते काय अवलंबतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर ते आहेत अशी अनेक ठिकाणी अनेकांमध्ये चर्चा सुरू आहे। त्यामुळे तुतारी हाती घेणार का हाही प्रश्न आहे, तर का आणखी कोणती वेगळी वाट निवडणार याचीही उत्सुकता आहे। काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय। समरजित घाटगे यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून या मेळाव्यामध्ये आणलंय। हसन मुश्रीफ यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर समरजित घाटगे हे नाराज झाले। खरं तर त्यांना या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपकडून उमेदवारीची अपेक्षा होती, आशा होती, पण कागलची जागा ही राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेल्यानं समरजित घाटगे यांना भाजप उमेदवारी देऊ शकला नाही। विजय केसरकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विजय, उत्सुकता आहे की समरजित घाटगे आता कोणती नवी वाट अवलंबणार? बरोबर आहे, कारण कागलच्या या व्यासपीठावरती कार्यकर्त्यांचा मेळावा आहे तो समरजित घाटगे यांचा सुरू झाला। या ठिकाणी समरजित घाटगे यांचं स्वागत देखील अतिशय मोठ्या जंगी पद्धतीने करण्यात आलं आणि आता सगळे कार्यकर्ते आहेत ते त्यांचे मत आहे ते व्यक्त करत आहेत। सगळ्यांचा सूर हाच एकच आहे की जर भाजपमध्ये आपल्याला जर तिकीट मिळत नसेल तर आपण या ठिकाणी तुतारी फुंकली पाहिजे आणि त्या पद्धतीने निर्णय घ्या, अशा पद्धतीची भूमिका हे कार्यकर्ते सगळे बोलून दाखवत आहेत। आणि आता फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे की समरजित सिंह घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची फक्त औपचारिकता राहिलेली आहे, कारण जवळपास सगळे निर्णय झालेले आहेत। संध्याकाळपासून त्यांनी भाजपची सगळी चिन्ह देखील आपल्या सोशल मीडियाचे जे अकाउंट आहेत त्याच्यावरून हटवलेले आहेत। त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये समरजित सिंह घाटगे हे आपला निर्णय घोषित करू शकतात। विजय, एकूण कागलमधल्या राजकारणाचा आपण विचार केला तर तिकडे समरजित घाटगे यांचं बलाबल किती आहे, किती जास्त प्रभाव आहे त्यांचा या संपूर्ण क्षेत्रावर? 2019 साली देखील भाजपनं समरजित यांना देणार असं सांगितलं होतं, मात्र त्यावेळी जी युती झाली होती शिवसेना आणि भाजप, त्यामुळे ही जागा शिवसेनेकडे गेली होती आणि संजय बाबा घाटगे हे त्या ठिकाणी उमेदवार म्हणून झाले। त्यानंतर समरजित सिंह घाटगे हे अपक्ष म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवण्यात जवळपास 90,000 पेक्षा जास्त मत आहेत घाटगे यांनी 2020 निवडणुकीमध्ये घेतली होती। त्यामुळे हसन मुश्रीफ यांचे जर कट्टर प्रतिस्पर्धी कोण असतील तर ते समरजित सिंह घाटगे आहेत। विजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर समरजित घाटगे थोड्याच वेळात आपली भूमिका जाहीर करणार आहेत। जसं विजय केसरकर यांनी सांगितलं की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करण्याची केवळ औपचारिकता, त्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी आहे, कारण हसन मुश्रीफ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर समरजित घाटगे यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।